कोण आहे नांदेड सारख्या ठिकाणी कंपल्सरी आता साहेब पकडला चोर की त्याला लगेच दिंड काढून रस्त्यावर आणायला तुम्ही त्याचा पर्याय तुम्ही लगेच शोधा तसा करून सापडलं की त्याला लगेच दिंड काढा कोणत्या असो पाकिट मार असो असो मोबाईल चोर असो काही असो कोचिंग क्लासेसचे पोरं ते प्रॉब्लेम आला मध्ये मध्ये आता मला बंदचा एक प्रॉब्लेम जास्त आहे साहेब कोणी बी उठलं की बंद करायला मार्केट बंद व्हायला त्या मार्केट बंद साठी किती वर्ष म्हणजे महिन्याच्या 365 दिवसापैकी बाकी अशी काही 30-40 बंद होते तुम्ही काही घेतले प्रत्येक दिवस कोणाचं उठलं की बंद त्याच्यात आमचे लगेच शटर खाली घ्यावं लागायचं निवेदन नाही काय नाही या गोष्टीवर लगेच बंद 52 बंद 52 सुट्ट्या 52 रविवार बस धन्यवाद व्यापाऱ्याने काही बंधन झालं रस्त्यांमध्ये भरपूर चोरांचा सुसवाट सुटलेला आहे गोरगरीब लोक जातात येतात कोणाची चेक मारतात कोणाचं पाकिट मारतात मात्र कोणतरी लोक असतात पाकिट मारतात खिसे टाकतात त्याच्यावर लोन किती द्यायचं म्हणजे तब्बल 40-42 हजार रुपये गेलेले आहेत त्याच्यावर काहीच निर्णय काढलेला नाही सर खूप सुळसुळाट झालेला आहे तिथं बसस्टँडवर थोडंसं नियंत्रण ठेवायला हरकत नाही बसस्टँडची एक सार्वजनिक जागा आहे लोक गोरगरीब लोक येते जाते त्याच्यामुळं खूप त्रास होत आहे धन्यवाद डॉक्टर शिशोदे सन्माननीय व्यासपीठ आमदार साहेब आपण आत्ता म्हणले की आम्ही सर्व सेवक आहोत माझं असं स्पष्ट मत आहे की आपण सेवक नाही आपण राजे आहात आणि आपले जे कर्मचारी ते प्रधान आहेत गंगाखेडचे जे प्रधान आहेत नगरपालिका डिपार्टमेंट आपलं हप्ते घेऊन पूर्ण भाजी मार्केट 10 फूट गाड्यांनी फिक्स केलेलं आहे आणि ह्या वर्षामध्ये जास्त झालेलं आहे गाडे फिक्स 10 फीट त्याच्या पुढं त्यांचा भाजीपाला आणि त्यांचे पाल आमच्या घराला लावलेले तुम्ही वाटलं तर आत्ता बी बघा तुम्ही आत्ता कोणालाही पाठवून तुम्ही असं बरोगू शकतात आणि नगरपालिका हप्ते घेऊन पूर्ण भाजी मार्केट तिथं बसवते आपल्या म्हणण्यानुसार शनिवार बाजारात तिकडं व्यापारीला करून दिलेलं आहे तिथं सोय नाही म्हणतात मग इथं आमच्या दारासमोर आमच्या रस्त्यावर आमच्या दुकानासमोर कुठली सोय आहे मग हां झाकण आहे का त्याला पत्रे वगैरे बसवलंय का तुम्ही ते पार आणतात आमच्या घराला लावतात त्यांनी आज मी बघा गाडे फिक्स केलेले आहेत आणि आज आपण सगळं चर्चा करतोय की बाबा चोर पकडा चोर तर तुम्हाला दिसत नाही कारण त्यांचा आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही कंप्लेंट करतो पण धडधडीत आम्हाला जे त्रास होत आहे त्यांची कंप्लेंट आम्ही तुमच्याकडे करतोय तुमचा प्रधान जो आहे ते टोटल म्हणजे पैसे घेऊन म्हणजे मार्केट बसवते तिथं असं आणि आम्हाला सांगतात तिकडे जाणार आहे मग इथं आमच्या तिथं काय सोय तुमची पाण्याची सोय आहे का नाही आहे हां लाईटची सोय आहे का नाही आहे ते इतकं आमच्यावर दादा करतात इथं बरेच व्यापारी आहेत ते म्हणतात तुमच्या नगरपालिकेचे नालीच्या पुढं तुमचं काय नाही मग आमचे करोडो रुपयाचे लाखो रुपयाचे जे प्लॉट आहेत त्याचा काय फायदा आमचा हां मग एवढे लोक डिपॉझिट देतात मग कशाहून आपण तुम्ही म्हणायचं की कर्मचारी तर पंतप्रधान सारखे म्हणजे दादागिरी करून नगरपालिका बसवायला लागली तिथं कुठल्या याच्यात आम्ही म्हणजे कर्मचारी समजावला आलं प्रधानाच्या मनात बसविलं तशा टाईपचं गंगाखेडला वृत्ती झाली साहेब खरं सांगतो तुम्ही आल्यामुळं बऱ्याच बिल्डिंग झालंय आम्हाला तुमच्याशी खूप आदर आहे पण आज आम्हाला लाज वाटते की नगरपालिका आमची आहे म्हणण्याची आम्हाला लाज वाटते आणि तुमच्या छायाचित्राखाली हे सगळे दादागिरी करतात असं इथं म्हणजे ते तुमच्यापर्यंत येत नाही पण टोटल म्हणजे दादागिरी करून त्या रोडवर बघा होळकर चौक ते शनिवार बाजार तुम्ही साधं एक बी जाऊ शकत नाही अधिकारी झालं पदाधिकारी मेंबर त्यांच्या
लेडीज त्या गाडीतून जाऊ शकतात. आमच्यासारख्या सामान्याच्या लेडीज तिथून जाऊ शकत नाही, तिथं पायानं जाऊ शकत नाही साहेब तिथून असं. मग हे नगरपालिका हप्ते घेऊन तिथं मार्केट बसवते. मग आपण जर म्हणलं नोकर तर आम्ही म्हणतो तुम्ही राजे, तुम्ही ऑर्डर द्या त्यांना आणि बाजार तिकडे घेऊन जा. काय संबंध आहे तिकडं लाईट नाही म्हणतात. मग इथं कुठं लाईट आहे, तिथं पाणी नाही, इथं कुठं पाणी आहे. मग तुम्ही लोकांच्या घरामध्ये तुम्ही बसवताय का असं मार्केट? म्हणजे आमचं जीणं तुम्ही मुश्किल केलंय म्हणजे. मग तुम्ही राजे आणि प्रधान नाही तर कोण आहेत मला सांगा असं. नमस्कार सर, माझं नाव सुनील गरजाळे. अहिल्यादेवी होळकर चौक ते शनिवार बाजारचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आताच शिरसोदे सरांनी सांगितल्याप्रमाणे भाजीपालावाल्यांचं जे अतिक्रमण झालेलं आहे, त्यांचा मागच्या साईडला गाडा असतो 4-5 फुटाचा, त्याच्यासमोर भाजीपाला लावतात, वरती पाल बांधलेलं राहतं आणि त्या पालची साईज राहते एक आयसरची जेवढी टपाची साईज राहते एवढ्या मोठ्या साईजचं त्यांचं एक पाल राहतं बांधलेलं. तेवढं असताना सुद्धा आम्ही त्रास सहन करून आम्ही त्या ठिकाणी व्यापार करत आहोत. त्याच्यानंतर एवढाच काय कमी होता त्रास म्हणून मागच्या 1 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये असलेला जो रिक्षा स्टँड होता, तो रिक्षा स्टँड त्यांनी पोलिसांच्या सांगण्यानुसार, मी सरळ म्हणताय की पोलिसांच्या सांगण्यानुसार तिथला त्यांनी हटवला आणि तुम्ही या रोडवरती ॲटो लावण्यापेक्षा इकडे भाजीपाला मार्केटमध्ये इकडे कोठेही लावा. त्यांचा त्रास कमी होता म्हणून आता पूर्ण ॲटो रिक्षावाले जे ते लाईनचे लाईन त्या ठिकाणी लावतात ॲटोची एकामागे एक. मोटरसायकल जर पास करायची असेल तर ती सुद्धा शक्य होत नाही. रोज एक कोणता तरी मोटरसायकलवाला आणि एक ॲटोवाला यांचं भांडण बघायला भेटत आहे. माझं दुकान मोबाईल शॉप अँड इलेक्ट्रॉनिक्सचं आहे. त्या ठिकाणी मी जर एखादं फ्रीज विकलं तर सरळ 3 चाकाचा जो लोडिंगवाला ॲपे रिक्षा असतो, एवढा 40 ते 50 फुटाचा रस्ता असताना सुद्धा तो ॲटोवाला सरळ म्हणतो आम्हाला एकतर वसंतराव नाईक चौकामध्ये तिकडे फ्रीज तुमचा आणून द्या किंवा इकडे अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आणून द्या, आमचा ॲटोच्या इथे येणार नाही. त्यावेळेस आम्हाला नाटक जाणे ते उचलावं लागतं, दुसरे 2 पोरं आणि ते एवढ्यानं उचलून घेऊन तिकडे पोहोचित करावं लागतं. 4 वर्षापूर्वी याच रस्त्यामध्ये आयसर पूर्ण जो टेम्पो राहतो पूर्ण टेम्पो येत होता इकडून आणि तिकडून जात होता. आमचा पूर्णपणे त्या 4 वर्षामध्ये असं काय झालं की पूर्ण पोलीसवाल्यांनी मागच्या वर्षी सांगितलं ॲटो रिक्षावाले हो जा तुम्हाला इकडे मोकळं मैदान आहे. म्हणजे अहिल्यादेवी होळकर चौक ते शनिवार बाजारचा रस्ता हे मोकळं मैदान झालेलं आज सगळ्यांसाठी. आणि तिथला जो व्यापारी आहे तो ओरडू सगळ्यांसमोर जाऊ सांगू आज पूर्णपणे वैतागून गेलेला आहे. कोठे चक्कर मारायची, किती वेळेस निवेदन द्यायचे, कोणाला द्यायचे, याचं काहीच आम्हाला इथे उत्तर कोणी देत नाही प्रॉपर. आणि त्यांचं नियोजन डॉक्टर साहेबांनी सांगितलं की शनिवार बाजारामध्येच काम चालू आहे, सर्व आहे. मग ते मार्गी का लागत नाही? आज जवळपास 6 महिने झाले पूर्ण जशाच तसं ठप्प पडलेलं आहे ते काम पण मार्गी लागत नाहीये. किती वर्ष आम्ही हा त्रास सहन करायचा? का व्यापार पुन्हा आम्ही बंद करायचा आणि जायचं आम्ही? याचं उत्तर आम्हाला कधी द्यावं साहेब? आज आपण येणार आहेत म्हणून मार्केटमध्ये पूर्ण रिकामे सहज गाडी जाते. मग मला सांगा, राजे म्हणून सगळं तयार झालं, पब्लिक म्हणून आमच्यासाठी काय म्हणजे मला सांगा ना. आज कसं काय मार्केटमध्ये सगळं गाड्या हाटल्या जातात, भाजीपाले हाटल्या जातात आणि एरवी आणि जास्तीत जास्त उद्याचे दिवस परवा सहज म्हणजे बघा जशाला तसं होते. आणखी दुसरी गोष्ट, आम्ही पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस म्हणतात नगरपालिकेला जा. नगरपालिकेत गेलं, पोलिसाचं काम आहे, नेमकं आम्हाला कळावं तरी बाबा कोण्या डिपार्टमेंटचं आहे. आम्ही तसं सुज्ञ आहेत, नगरपालिकेचं आहे, पण त्यांच्या आरेरावीमुळं नगरपालिका म्हणते आमचं नाही, पोलीस म्हणते आमचं का नाही, नगरपालिकेचं. मग आम्ही आपला आमदार साहेब म्हणून आम्हाला एक सांगा तुम्ही बाबा हे काम कोणाचं आहे, कोण्या डिपार्टमेंटचं आहे काम, तर आम्हाला बोलता येते. पोलीस स्टेशनला गेलं की ते काय सहज उडून देतात, चला जा तिकडं. नगरपालिकेत गेलं ते पोलिसाचं काम आहे, आमचं नाही. आम्ही कलेक्टर मॅडम साहेबाला भेटलो परवा, तिने आम्हाला व्यवस्थित बोललं, सगळं केलं. तहसीलदार मॅडमला बोललो, पण ह्या 2 डिपार्टमेंटने गेलं की चला जा, जितका मोठा अधिकारी तितकं व्यवस्थित बोलल्या जातं. इथं आम्हाला तर सरळ चला हाकलून द्या, हे काय प्रतीक आहे. मग त्याच्यामुळं मी म्हणतो की हे प्रधान आहेत, हे नगर सेवक नाहीत जनतेचे.
सर मागच्या 1 तासापासून सर्व व्यापाऱ्यांच्या आपण अडचणी समजून घेत आहोत सर निश्चितपणे पाठीमागच्या 2025 मध्ये मोटरसायकलचे गुन्हे 11 दाखल होते, त्यापैकी 5 उघड केलेले आहेत आम्ही, त्याच्यामध्ये यश मिळाले. आणि 2026 मध्ये 16 गुन्हे दाखल होते, त्यापैकी 9 गुन्हे आम्ही उघड केलेले आहेत सर. घरफोडीचा विषय होता सर, त्यामध्ये 7 घरफोड्या झाल्या होत्या 2025 मध्ये आपल्या वर्षभरामध्ये, त्यापैकी 3 घरफोड्या आम्ही उघड केलेल्या आहेत सर. 2026 मध्ये 8 घरफोड्या होत्या, त्यापैकी 5 घरफोड्या आम्ही ओपन केलेल्या आहेत सर. चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे सर. निश्चितपणे आपण दिलेल्या सूचनेचं आम्ही निश्चितपणे पालन करू. सराफा मार्केटमध्ये चौकी असेल ती दुरुस्त करून घेऊ. तिथं मुतारीचा विषय होता सर, नगरपालिकेच्या माध्यमातून ती मुतारी तिथून बाजूला करून 24 तास तिथं त्या ठिकाणी पोलीस उद्यापासून येणार म्हणजे येणार. आपण सचिन भाऊ, आपण सर्वांच्या वतीने उद्या तिथं ओपनिंग करूया. बसस्टँडला सुद्धा सर आपण CCTV कॅमेरे बसस्टँडच्या मार्फतीने मागच्या 8 दिवसापासून बसवलेले आहेत सर. सारखा SP डिपार्टमेंटशी संपर्क साधून त्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले. त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मर पण नेमलेले आहेत. मागच्या 4 दिवसामध्ये आम्ही 2 चोर बाय रेड हँड पकडले आहेत सर. MP च्या महिला होत्या त्यांना त्या पकडण्यात यश मिळालेलं आहे सर. आणि ट्रॅफिकचा महत्त्वाचा मुद्दा आहे सर, यामध्ये आम्हाला नगरपालिकेचं सहकार्य असणं अपेक्षित आहे सर. ट्रॅफिकचा मुद्दा खूप ऐरणीचा आहे. वरच्या वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. नगरपालिकेचं सहकार्य आम्हाला मिळालं तर निश्चितपणे आपण ट्रॅफिकवर एक चांगल्या प्रकारची व्यवस्था, चांगल्या प्रकारचं नियंत्रण आम्ही या ठिकाणी निर्माण करू सर. सर कालच्या घटनेत जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, मागच्या 13 महिन्यामध्ये अशी कोणतीही घटना घडली नव्हती. ती घटना परवाच्या सकाळी आपल्या माता भगिनी गुंडाळे ताईची 5:15 वाजता घटना घडली. त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळालंय सर. एक संशयित आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे. त्या ताईला सुद्धा काल, त्या बंधूला काल बोलवून त्यांना ती ओळख पटवण्याचा प्रयत्न केलाय सर. निश्चितपणे 2 दिवसामध्ये जो पण गुन्हा उघडकीस येईल त्याची मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो सर. बाकी जो विषय आहे लॉ अँड ऑर्डरचा, त्यामध्ये सर आम्ही तडीपारचे 6 प्रस्ताव दाखल केलेले आहेत सर, वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामध्ये सुद्धा सर जो बॉडी ऑफेन्सचा विषय होता तो नाही सर, फक्त हे मध्यंतरी 2-3 चोऱ्या वाटल्या. त्यामध्ये वर्कआउट आम्ही चांगल्या प्रकारे केलं आहे. DPसाठी वेगळी टीम नेमलेली आहे सर. 1 अधिकारी, 4 कर्मचारी, डिटेक्शन ब्रँच, त्यांना बाकी काहीच काम नाही आहे. फक्त जर चोऱ्या होत आहेत ते उघड करणं हे एकमेव काम आहे सर. त्यामध्ये निश्चित आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये जेवढे काही गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उघडण्याचा प्रयत्न होईल सर, याची मी ग्वाही देतो. हॅलो. आता डोंगरे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या ॲडिशनलमध्ये मी एवढंच सांगतो, भगवती चौकातील जी चौकी आहे आजपासूनच कार्यान्वित करावी. चौकीला लोक 24 तास द्या. वाहतुकीला किती कर्मचारी आहेत, वाहतुकीला कर्मचारी 1-2 वाढले तर चांगलं होईल. आणि संध्याकाळी जे 7च्या नंतर जे दारुड्यांचा सुळसुळाट आहे त्याच्याविषयी डोंगरे साहेबांनी 1-2 पथक नेमावेत. संध्याकाळी 7 ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत शहरातील जेवढे मोकळे मैदाने आहेत, दारू पिण्याचे ठिकाणं आहेत, तिथं जावं, त्याच्यावर कारवाई करावी, BP ॲक्टप्रमाणे कारवाई करावी. त्याच्यावरून जर ऐकत नसतील तर पोलीस स्टेशनला आणा, त्याचे फोटो काढा, BP ॲक्टप्रमाणे कारवाई करा आणि वर्तमानपत्रात द्या दुसऱ्या दिवशी. त्यानं भरपूर फरक पडेल. सराफा भागात पेट्रोलिंगचं सांगितलेलंच आहे. सराफा भागात पेट्रोलिंग ठेवा. इथं संध्याकाळी रायफलचं पेट्रोलिंग ठेवा. संध्याकाळी जे आहे रात्रीच्या नाईट रस्ता किती लोक लावतात? समजा 3 जोड्या आहेत किंवा 4 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत आपल्या? 3 जोड्या आहेत. 1 जोडी वाढवावी. संध्याकाळचं, सकाळचं, दुपारचं काम म्हणजे हे ठेवा, पण संध्याकाळी लोक वाढवा. पेट्रोलिंगला प्रत्येक भागात पेट्रोलिंग झाली पाहिजे.
आणि जो नाईट गस्टचा अधिकारी आहे त्यानं नाईट गस्टला जे अंमलदार लावलेले आहेत त्यांना रात्रीतून 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांना बोलवायचं, चेक करायचं आणि परत ते पेट्रोलिंगला वेगवेगळ्या दिशेनं जातील. आणि काही बुक ठेवा, तिथं बुक असतील तिथं बुक चेकिंग पण राहील. पोलीस स्टेशनच्या दोन्ही गाड्या आणि 112ची जी गाडी आहे 5 वाजेपर्यंत पेट्रोलिंग झालीच पाहिजे. पहिला डायऱ्या होते, खूप ठेवत होते, तसे खूप ठेवले तर चांगलं आहे. ठीक आहे, पहिले जे चोरीचे ठिकाण आहेत तिथं आपण बुक ठेवत होतो, तिथं नाईट गस्टचा अधिकारी आणि नाईट गस्टचे जे कर्मचारी आहेत ते जाऊन सह्या करत होते, ते पण आपण चालू करावं. आणि जे शरीराविरुद्ध मालाविरुद्ध जे आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करायची आणि जास्तीत जास्त त्याच्या गुन्ह्याप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे जी कारवाई होईल 56, 57 तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवावे. होळकर चौकात, ठीक आहे, होळकर चौकात ट्रॅफिकचा कर्मचारी ठेवायला लावू. ठीक आहे, चालेल. CCTV कॅमेरे लावले तर अतिउत्तम. ज्यांचे अगोदर CCTV कॅमेरे लावलेले आहेत, ठीक आहे, प्रस्ताव गेलेला आहे, साहेबांनी हे केलेला आहे. CCTV कॅमेरे जर झाले तर सगळ्यात उत्तम होईल. मागच्या वेळेस पण ते काढून गेले तुमच्या पासाईने. आम्ही सर्वांनी वाटाने पैसे गोळा करून तिथे लावले होते. आता ते पुन्हा परत आम्ही द्यायचे तर तुम्ही तरी द्या. पोलीस प्रशासनाला किती असाल तुम्ही ते लावायचं. निश्चितपणे आपला आहे. मी जेव्हा आलो होतो बरेली नाक्याला 4 CCTV कॅमेरे लावले होते. गोविंददास हॉटेलवाल्यांनी 12,000 दिले, मी 15,000 दिले. दोघांचे संयुक्त 4 कॅमेरे लावलेले आहे. त्याचं यश निश्चितपणे आपल्याला चांगलं मिळालेलं आहे. 2-3 अपघात झाले होते. पेड पाटील एक डॉक्टर महिला होती, तिचा अपघात टेम्पो काढला होता, त्यांना आम्ही डिटेक्ट केलं. कालची चोरी सुद्धा आपल्याला त्या कॅमेऱ्यातून डिटेक्ट होईल. निश्चितपणे आमचा पुढाकार होईल. आमच्याकडे काही निधी उपलब्ध होतो त्यातून आणि आपल्या काही व्यापारी बंधूंकडून बरे आपल्या गोल्डन चौकामध्ये आपण लावून घेऊ. बिलकुल लावून घेऊ. आम्ही शिवसाहेबांना 15 सगळ्या भेटलो होतो आणि आम्ही होळकर चौकात वापरून म्हणतो पण अजून काही कारवाई झाली नाही. सरांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो भाजपाने. सर काय कारवाई केली शिवसाहेबांनी? विचारा सर. शिवसाहेब नगरपालिकेत नाही साहेब. 8 दिवसांनी कारवाई करतो म्हणजे ते सगळं बसा पूर्ण रस्ता बंद करून टाकला त्यांनी. बोलू द्या त्यांना, बोलू द्या 50% खाली आलेला त्यांना, बोलू द्या ना. शहरातील अतिक्रमणाबद्दल ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्याबद्दल आपण सर्वांनी चर्चा केली. शहरामध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून नगरपालिकेतर्फे वारंवार कारवाई केली जाते आणि ह्याचाच परिणाम म्हणून आता होळकर चौक ते शनिवार बाजार हा भाग सोडला, महत्त्वाचा अतिक्रमण झालेला, तर शहरामध्ये कुठेही अतिक्रमण आपल्याला जाणवत नाही. त्याच्यामध्ये भाजीपाला नाही, गाडा नाही, हे रस्ता तुम्ही दाखवा. सारी मोटरसायकल जात आहे. चुकीची माहिती देताय सगळ्या आमदार साहेबांना तुम्ही चुकीची माहिती देताय. 2 फुटाचा रस्ता डेप्युटी कलेक्टर चुकीची माहिती देताय. किंवा गाडी नाही असं तुम्ही हे रस्ता असा शिल्लक नाही की तिथं भाजी नाही आहे. ठीक आहे, नाही साहेब, असं इतकं माहिती द्यावं का? त्यांना बोलू द्या, मी बोलणार आहे शेवटी. त्यांना बोलू द्या, मी बोलणार आहे शेवटी. बोलू द्या. मूळ विषय हा आपला अहिल्याबाई चौक ते शनिवार बाजार या दरम्यान झालेल्या अतिक्रमणाबद्दलचा आहे. साहेब, वरकर म्हणतो तो ते आमच्या घरात जाऊ शकत नाही आम्ही. मग ते बोलू द्या ना त्यांना. ऐका ना, हे बघा, अहो ऐका,
त्यांना ऐकून बोलू द्या. तर घ्या ना काय म्हणतात. त्याच्यानंतर मी बोलणार आहे ना, मी बोलणार आहे ना त्याच्यानंतर. मुख्य विषय हा होळकर चौक ते शनिवार नाही, बाजार. मोठा विषय नाही साहेब. तुम्ही अगोदर सगळा सर्वे करा. सगळ्या रस्त्यावर जुने भाजी मार्केट, नवं भाजी मार्केट, उत्तर चौक, इथलं अगोदर सर्वे करा. आणि या ठिकाणी किती अतिक्रमण आहे ते बघा आणि ते हटवा. सगळ्याची मागणी तीच आहे, बाकी काय नाही. तुम्ही एकच बनू नका. तुमच्याकडे फोटो दाखवा ना आमच्या सर्वांना कशाचे. बोलतो मी बोल दे का. आजच आपण मुख्यत्वे ट्रॅफिक जाम होते ती होळकर चौकामधल्या भाजीपाला आणि गाड्यांमुळे. तर 2-3 वेळेस मी आणि PI साहेब स्वतः गेलो होतो. PI साहेबांचं असं म्हणून आलं होतं की मधला जो हाय मास्क आहे त्याच्या आत घडून लोक बरेच भाजीपाला आणि गाडी लावत आहेत. तर ते हाय मास्क आपण बाजूला करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. परंतु PI साहेबांनी सांगितलं की थोडं ते स्थानिक लोकांची थोडी अडचण होती, त्याच्यामुळं आपण एक 8-15 दिवसानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून तो चौक हटवण्याचं काम करूया. त्याच्यामुळं आपण ते हाय मास्क थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर जो मुख्य होळकर चौक आणि शनिवार बाजारामधला पट्टा आहे त्याच्यावर वेळोवेळी आपण अतिक्रम जे भाजीपाला किंवा गाडी बसतायत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. हे तुम्हाला मान्यही असेल. ऐकून घ्या ना. हो शिशोले ऐकून घ्या. शिशोले ऐकून घ्या ना. ऐकून घ्या ना, 1 मिनिट ऐकून घ्या त्यांचं आधी, पुन्हा बोलू नका. ऐकून घ्या तुमचं, ऐकून घ्या. आपण कारवाई करत गेलेलो होळकर चौकामध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं. परंतु जोपर्यंत आपण त्या भाजीपालावाल्यांना जागा देणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणचं जे भाजीपाल्याची विक्री आहे किंवा तिथं अतिक्रमण केलं जातं आहे हे थोडं अडचणीचं ठरणार आहे. या दृष्टीनं आपण शनिवार बाजारात काम सुरू केलेलं आहे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेही थोडं डिले झालेलं आहे. परंतु मी आज आश्वस्त करतो की पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणचे गाड्या आहेत आणि भाजीपाला आहे तो शनिवार बाजारात 8 दिवसाच्या आतमध्ये आपण शिफ्ट करून टाकू. ज्या परिस्थितीमध्ये काम झालेलं आहे त्याच परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्यांना उभं राहण्यासाठी व्यवस्था करू. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी त्या रस्त्यावरचंही अतिक्रमण हटेल आणि चौकामधलंही अतिक्रमण हटेल. दुसरा राहिला विषय इतर ठिकाणचं अतिक्रमणाचं. तर मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण आहे ते मुख्यत्वे गाड्याचं आहे. तर गाडी सुद्धा आपण सगळे त्या ठिकाणी शनिवार बाजारामध्ये शिफ्ट करून टाकू. किंवा जे मुवेबल गाड्या आहेत चलते गाड्या आहेत, गाडीवाल्यांना खरं तर एका जागी थांबून द्यायचं अपेक्षित नाही, परंतु होईल तेवढं मी PI साहेब आहे तिथं त्यांना विनंती करतो की 2 पोलीस स्टाफ आणि आमचे 4 नगरपालिकेचे कर्मचारी पूर्ण वेळ या ठिकाणचं जे गाड्या असतील किंवा भाजीपाला आहे असे हटवण्यासाठी पूर्ण दिवसभर डेपोट करू की त्याच्यामुळे गाड्याही तिथं थांबणार नाहीत मुख्य रस्त्यावर. आणि हे जे भाजीपालावाले थांबून विकणार आहेत एका जागी बसून त्यांना सुद्धा शनिवार बाजारात आहे त्या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन आपण त्या ठिकाणी त्यांना भाजी विक्रीचं परवानगी देऊन टाकू. की त्याच्यामुळे मुख्य रस्ताही मोकळा होईल आणि जो मुख्य अहिल्याबाई होळकर आणि शनिवार बाजारचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मेजर अतिक्रमण झाले. मला माहिती आहे की त्या ठिकाणी जायला यायला सुद्धा अडचण निर्माण होते. मी सुद्धा चांगल्या तिथूनच करतो, पण त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध हे सुद्धा खेड्यापाड्यातून आलेले भाजीपालावाले आहेत. त्यांना एक सवय झालेली आहे की मुस्लिम त्या ठिकाणी यायचं आणि आपलं गडबुडत काढायचं, भाजी विक्री करायची. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा आपल्याला जागा देणं ही शेवटी कसं आहे खेड्यापाड्यातून आलेले भाजीपालेवाले आहेत. मुख्य विषय आहे की त्यांना 1 मिनिट कसं आहे बऱ्याच ठिकाणी आपण भाजीपालेवाल्यांना गाड्या भाजी विक्रीसाठी जागेची उपलब्धता कुठे होते याच्यासाठी खूप वेळेस मिटिंगा घेतल्या. आपल्यासोबत सुद्धा मिटिंगा झालेल्या आहेत, पोलीस डिपार्टमेंट सुद्धा मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु योग्य पद्धतीची जागा न मिळाल्यामुळे ही अडचण झालेली आहे. परंतु आता तुम्ही ज्या तीव्रतेनं ही सगळी परिस्थिती मांडलेली आहे त्याच्यानुसार आपण लवकरच 8 दिवसामध्ये आपण सगळे भाजीपालेवाले आणि गाड्यावाले शनिवार बाजारात जिथं अर्धवट काम झालेलं आहे, ज्या परिस्थितीमध्ये काम झालेलं आहे त्या परिस्थितीमध्येच आपण त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करू. अंतरही जास्त नाही. शनिवार बाजार आणि अहिल्याबाई होळकर चौक असं काही मेजर अंतर नाही त्या ठिकाणी की त्याच्यामुळं होळकर चौकामधला येणारा भाजीपाला ग्राहक आज शनिवार बाजारामध्ये जाऊ शकणार नाही. जर आपण त्या ठिकाणी शनिवार बाजाराच्या ठिकाणी जर त्यांचं पुनर्वसन केलं तर हा प्रॉब्लेम 80% मिटण्यासारखा आहे त्या रोडवरचा. 80%
ठिकाणी जे फक्त गाड्याचे प्रॉब्लेम आहे खेडेवाड चौक ते बस स्टँड उद्यापासून आम्ही 4 लोक डिप्यूट करू. त्याच्यासाठी मी डीवायपी साहेब आहेत, PI साहेब आहेत, त्यांनाही विनंती करतो की दोन पोलिसचा त्यांच्यासोबत असावा. म्हणजे जरा भाग निर्माण होतो त्या गाडीवाल्यांसोबत आणि त्या भाजीपाल्यासोबत. हे सगळे चौक आहेत ते पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण निर्मूलन करू. अशा पद्धतीनं त्यांची सुद्धा व्यवस्था करणं आवश्यक आहे आपल्याला. त्यांना सगळ्यांना आपण शनिवार बाजारामध्ये शिफ्ट करू आणि ज्यांना शनिवार ज्या गाडीवाल्यांना शनिवार बाजारात बसायचं नाही त्यांना तिथं थांबण्यासाठी आधी शिफ्ट करू. कोणत्याही ठिकाणी जरी तुम्ही त्यांनी पडदे लावावे तर पडद्याच्या मधून मागणी का होते? तुम्ही जागा दिली मटन मार्केटला. आता इथं पोलीस स्टेशनच्या बाजूला मटन मार्केटचे 4-5 दुकान आहेत. कशीच्या जवळ 4-5 दुकान आहेत. पोलीस स्टेशनच्या बाजूला का दिले तर पोलीसच्या बाजूला 4 दुकान आहेत. कोणत्या आधारावर मटणाची दुकान आहे? मेन मार्केट जरी पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे. तिथं 10-12 दुकान आहेत. आता 6 महिना चालू आहे साहेब. ते तात्काळ उठले पाहिजे. ते मटण दुकान बंद झाले पाहिजे. आणि तुमची परमिशन आहे ती बिना परमिशनचं कसं काय देऊ शकते ते? त्या नालीच्या पुढं ते मटण म्हणजे ते कापताय. किती दिवसात किती दिवसात काढता तुम्ही? 8 दिवसामध्ये कारवाई आले पाहिजे साहेब. जे लिगल आहे ते व्हेरीफाय करून फिरत्या गाड्याला परमिशन देणार नाही. फिरत्या गाड्याला किती परमिशन देतात? 10, 20, 25, 50. एका जागी फक्त एक दुकान 5,000 गाड्या असं एक दुकान नाही की त्याच्यासमोर हात गाड्या फिरत्या गाड्याला प्रत्येक दुकानदाराचे रोज भांडण होतात. रोज त्याला कोणती गाड्या बंदच करावे लागतील. पोलीस प्रशासन करू शकत हे नाही. शिवसेना तुमचं कर्तव्य आहे. पावती करताय, तुमचे गाड्या हटत नाही, तुमचे रस्ते होत तुमचं काय? नागरिक नाही. परभणीहून व्यापारी आहेत. परभणी अक्षरशः सकाळी येतात, पूर्ण दिवसभर फिरून किंवा एका ठिकाणी जाऊन वस्तू व्यापार करतात तर पुन्हा संध्याकाळी परभणी जातात. का परभणीचे व्यापारी आपल्या गाड्यामध्ये काय गाड्यासाठी येतात म्हणजे काय? हा ठीक आहे, आपल्या गव्याकडचे नागरिक असते व्यापारासाठी येतात, परभणीचे व्यापारी यावं म्हणजे चला यार त्याला बोलू द्या रे, त्याला बोलू द्या आधी, गाड्यांना किती परमिशन देणार? त्याला बोलू द्या. हो किंवा रस्त्यामध्ये 2 गाड्याला परमिशन देणार, 5 गाड्याला परमिशन देणार का? रस्त्यामध्ये 25 गाडी फिरतच राहणार म्हणजे कसं काय? मुळात कोणत्याही एका ठिकाणी थांबून त्यांनी व्यवसाय करावा असा आणि आम्हाला कोणत्याही गाडीवाल्याने फिरत्या गाडीवाल्यानं एका जागी थांबून व्यवसाय करावा असं कायद्यात तरतूदच नाही. आता किती गाड्या असाव्यात? आता तुम्ही म्हणता त्या पद्धतीने परभणीहून येत आहेत याबद्दल मला काय आयडिया नाही, परंतु ते मेन रोडवरच असावेत असं नाही. त्यांनी भाजीपाला आहे त्यांनी गल्लोगल्ली फिरावं, त्या ठिकाणी भाजी विक्री करावी आणि अशा पद्धतीने व्यवसाय करावा असं अपेक्षित आहे. गंगाखेडमध्ये आपला व्यापारपेठ छोटे, त्या व्यापारपेठ छोट्या व्यापारपेठमध्ये 50 गाड्या जर फिरत असल्याचं हरकत नाही. जर फिरतच असतील 400, 500, 1000 गाड्या फिरत असतील व्यापार कसा करणार? कारण की 2 मिनिट थांबणार, गिराईक मजा गिराईक आल्यावर मी केळ घ्यायला घेणार, 10 मिनिट तिथं थांबणार, कोणी झाले की 10 मिनिट थांबणार, म्हणजे अर्धा घंटा एका ठिकाणी थांबणारच होतो. गाडा आहे का दुकान आहे? आमचं दुकान दुकान आहे. दुकानावर काय अडचण नाही. जे मेन रोड
बाजारामध्ये एक 8 दिवसामध्ये शिफ्ट करणार आहोत आणि दुसरे जे घरात दुकानात जे गाडीवाले विक्री करतायत त्यांचं सुद्धा पोलीस स्टाफ आणि नगरपालिका यांची संयुक्त रोजच्या रोज मोहीम घेऊन त्या ठिकाणी तुम्ही बसणार नाही याची दक्षता त्या गाड्यांचं लिमिट व्यापाऱ्यांची मागणी एकच आहे की सर्व शनिवार बाजारात भाजीपालावाले फिक्स केले आणि त्यांना 8 दिवस जागा उपलब्ध करून व्यवसाय करायला परवानगी दिली आणि त्यांना एक सवय लावली तर ही सवय पडून जाते. जशी आईल्याबाई होळकर चौकामध्ये त्यांना सवय लागली तशी शनिवार बाजारामध्ये तर आपण त्यांना सवय लागली. ग्राहक सुद्धा तिथे गेले आणि तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये विरोध केला इथं बसू नका म्हणून तर एकमेकांच्या सहकार्यानं पूर्ण वेळ शनिवार बाजारामध्ये त्यांना परमनंट आपल्याला त्यांचं समायोजन करता येईल. त्यासाठी एक नंबर द्या व्यापाऱ्यांना तुमचा फोन लागत नाही एक तर तुमचा फोन बंद असते बंद असते साहेब तुम्हाला तुमचा फोन बंद असते. आमदार साहेबांच्या समोर विषय आहे तुम्ही एक त्यांनी आश्वासन द्यायला ते पूर्ण करावं लागतं तरच आहे. आमदार साहेबांना जे बोलले ते शब्द पूर्ण पाहावं लागेल तुम्हाला. आता 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 बसा मी बोलतो आता आणि तुम्हाला जी अपेक्षा आहे ती होईल तुम्ही काळजी करू नका मी बोलतो आता. बापू लाईव्ह करा बघा. आज आपण गावातील गंगाखेड शहरामधला लॉ अँड ऑर्डरचा इश्यू, नगरपालिकेचा इश्यू, वाढत्या चोऱ्या, वाढते दारूचे अड्डे, गांजा असेल मटका असेल जे काय असेल ह्या सर्व गोष्टीवर आपण विचार करण्यासाठी ही मीटिंग बोलवली. त्यामुळे मी सर्व व्यापाऱ्यांना पण बोलवलेलं आहे. तर त्या पद्धतीनं आपण आता मी जे जे काय बोलणार आहे मी पुन्हा निवडून येईल का त्याची पुढे करणार नाही. मला गरज नाही आहे पदावर द्यायचं असेल लोक द्यायचं असेल देतील नाही तर मला घरी बसायचं तयार आहे. मला कायची काही गरज नाही त्या गोष्टीची ते तुम्हाला सांगतो. प्रथम मी ज्यावर प्रशासक होतं त्या प्रशासक काळामध्ये किती वर्ष होतं? 6 वर्ष होतं प्रशासक. 4.5 वर्ष. त्या 4.5 वर्षामध्ये या शहरामध्ये मी 1100 कोटी रुपये 1100 कोटी जे ह्या ऑफिसमध्ये बसलोय ते मराठवाड्यामध्ये असं ऑफिस नाही. लिफ्ट क्षेत्र मराठवाड्यात नाही. तुम्ही नगरपालिकेत जाऊन बघा बिल्डिंग नगरपालिका बी तशी मराठवाड्यात नाही. आपण जवळजवळ पहिले 135 कोटीचे रोड, पुन्हा 40 कोटीचे रोड, पुन्हा 20 कोटीचे रोड, असे 60 कोटीचे रोड, असे जवळजवळ 195 कोटीचे रोड आहेत आपण टाकलेले सिमेंट रोड. त्याच्यानंतर आपण बघितलं नाट्यगृह चालू आहे. संत जनाबाईला 10 कोटीचं काम चालू आहे. आता जवळजवळ ते दुसरे आपण आणखीन 50 कोटी आपण मंजूर केले. एकंदरीत जर विचार केला तर मी नगरपालिकेमध्ये खूप काही करायचा प्रयत्न केला. खूप प्रमाणामध्ये यशस्वी पण झालो.
3 महिन्यामध्ये खालच्या गावाला शुद्ध पाणी प्यायला मिळतंय, तो जोड नाही. जे जुनं गाव आहे, जुन्या गावाला 3 महिन्यामध्ये प्लांट टाकला तिथं, सगळं टाकलं तिथं, आणि आज तुम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळतंय तिथे. ते कोणी डिनाय करू शकत नाही. कोण राहते जुन्या गांधीमध्ये? जुन्या गांधीमध्ये कोण राहते का कोण? आहे का स्वच्छ पाणी आहे का प्यायला? आहे ना. हे फक्त किती कोटी? 5 कोटीमध्ये केलं होतं. 5 कोटी. तिथं 2-2.5 कोटी तिथं टाकले. 1-2 कोटी काहीतरी, मला वाटतं 50-60 का 70 कोटी काहीतरी लाख रुपये, 10 लाख लिटरची आपण संत जनाबाईच्या कॉलेजच्या बाजूला टाकी बांधली. 2 लाख लिटरची टाकी जिथं पाणी वेस्ट जात होतं तिथं त्या जागेवर फिल्टर जगलं बांधलं. फिल्टरची पूर्ण पाईपलाईन लूज केली आपण, नवीन वाल टाकले, त्याचं इम्प्लर ठीक केलं आपण. हे सर्व केलं. मला जे जे करता आलं ते ते केलं. तुमच्याच व्यापाऱ्यापैकी माझ्यावर खूप मोठी मेहरबानी झाली. 450-500 दुकानदाराला जे काय पैसे घेऊ ते दगडूशेठ आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं आणखीन दीपक तापडिया होता, त्याच्यामध्ये नावेकर होते, सगळे माझ्याकडे आले आणि त्याने 1-2 वर्षाचं नाही, 9 वर्षाचं फुकट करून दिलं. फुकट. पुन्हा 9 वर्षाचं त्याच्यामध्ये क्लास टाकला की पुन्हा नंतर रिन्युअल 9 वर्षाचं करावं लागेल. म्हणजे 18 वर्षाचं करून दिलं, 1 रुपया न घेता. जे नगरपालिकेला पैसे भरावे लागले त्याची पावती दिली, बाजारता पावती दिली. त्यांनी काय केलं? नगरपालिकेने माझ्या विरोधात मतदान केलं नाही. माझी सीट किती मताने पडली? आज हे भोगतोय आपण. का भोगतोय? किती मताने सीट पडली? माझी 200-300 मतांनी सीट पडली. कशामध्ये चुकलो होतो मी किंवा कशामध्ये कमी पडलो होतो? तुम्हाला शेवटच्या मीटिंगमध्येही सांगितलं मी. पूर्ण काय काय करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओवर सांगितलं होतं मी. तरी पण कुणाच्या लक्षात आलं नाही. सीट पडली. आज प्रॉब्लेम झाला ना. आज सगळे कामं ठप्प आहे. 100 कोटीचं पाईपलाईनचं काम चालू होतं ते ठप्प आहे. रोडचे काम 190 पाहिजे तो काम ठप्प आहे. फक्त मी जिथं हुशारपणा केला ते काम सुरू आहे. संत जनाबाईचं काम PWDला सुरू आहे. नाट्यगरचं काम मी ह्याला दिलं, PWD ते सुरू आहे. त्याच्यानंतर मी इकडं क्रीडा संघाचं काम PWD ते सुरू आहे. पंचायत समिती बिल्डिंग PWD ते सुरू आहे. कोर्ट मी PWD दिलं ते सुरू आहे. मी जे PWDला कामं दिली ते सुरू आहे. जे नगरपालिकेच्या अंतर्गत काम आहेत ते सगळे बंद आहेत. आज शनिवार बाजार यासाठी करू लागलो मी. कुणासाठी करू लागलो मी? ते तुमचे सगळे कार्य जे काय आहे ते सर्व तिथं आपण शिफ्ट करावे. ते रस्ते खुले व्हावे, व्यापाऱ्यानं एकदम चांगला स्वाद घ्यावा म्हणून मी ते करू लागलो. ते काय तुम्हाला आवडलं नाही? कुणाला? बऱ्याच लोकांना आवडलं नाही. मारवाड्याचा उमेदवार, मारवाडीने विरोध केला. व्यापाऱ्याचा विरोध झाला. तुमच्या कोणती समाजाने विरोध केला. मी कोणती समाजाला बोललो, हात जोडले, तुम्ही असं करू नका बाबा. त्यांनी काय ऐकलं नाही. मी तुम्हाला एक नगरसेवक देतो म्हणलं, स्वीकारत ते दिला. पाठीमागच्या वेळेस जेव्हा नगरसेवक देतो म्हणले द्यायचा होता, तुम्ही गेल्याच्या नंतर काय झालं? विजू शेठ म्हणले किंवा चला आपण तापडे सेटकडे जाऊ. तापडे सेटकडे गेला. तिथं चढवा ते जे काय तुम्हाला बोलले असतील, वेळावाकडे बोलले, तुमचं म्हणणं असं वेळ बोलले असतील, पण मी तुम्हाला माफी मागितली होती. मी तुमच्याजवळ आलतो. मला 15 घ्या म्हणलं होतं. मला ती नगरपालिका माझ्या हातात द्या. मला आणखी 5 वर्ष नाते नगरपालिकेने सोडत नाही हे तुम्हाला बोललो होतो. कोणी ऐकलं का माझं? कोणी ऐकलं नाही. असो, आता ते पर्याय काढावं लागते त्याच्यावर. म्हणजे गाडीवाल्याला मी करून दिलं नाही. हा 238 गाड्या सगळं करून दिले. त्याच्यावर कोणी असं धक्का लागू शकतं का त्यांना? इतकं व्यवस्थित करून दिलं का? इतकं व्यवस्थित करून दिलं. त्याच्याही मागं लागले. त्याही दुकानदाराने बोलवलं, पैसे मागितले, सगळंच मागितलं. कुठं जिथं पैसा हे चालू आहे.
आताचे जे नगराध्यक्ष निवडून दिले तर पैशाशिवाय दुसरं काही चालू आहे का? काहीच चालू नाही. बघा फक्त पैसा. मला एवढं दे, मला तेवढं दे. ह्याच्या पलीकडे काम आहे का? काम का ठप्प आहे? आमच्यावर नगरसेवकावर आरोप करायचा, हे काम करू देईना. तुम्हाला गटाराची 240 कोटीची योजना आहे, कुणी दिली? ती मी दिली आहे. ती आणल्याच्यानंतर ठराव घ्या ना. ठराव आणले, पैसे आले ठराव घ्यावा लागेल ना. बगैर पैसा ठराव कशासाठी पाहिजे? नमामि गंगेचा प्रोजेक्ट आहे, ते आणायचा आहे, आणा ना. मग आमचं सहकार्य करतं, आमचं सहकार्य करू आम्ही तुम्हाला. ते आणा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. पाहिजे असेल तर त्याचा ठराव कशासाठी पाहिजे? 1 नंबर वार्डपासून 13 नंबर वार्डपर्यंत काही करायचं, त्याचा ठराव कशाला पाहिजे? तुम्ही पैसे जेवढे येतील त्याचा ठराव घ्या ना. आम्ही जर नाही दिला त्या नगरसेवकाला जाग्यावर राजीनामा घेईल. सगळ्या नगरसेवकाला राजीनामा घेईल. अशी म्हणजे काहीतरी नगरसेवक हे काम करू देणार, ते काम. अरे तुम्हाला काम जे करायचे ते करा ना. पैसे असतील तर काम करा. 1 कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे आलेले, 25 आपलं 15 टायबांचे पैसे आहेत, त्याच्यामध्ये जे काम करायचे त्याचे ठराव घ्या. ते ठराव नाही दिले, मी जिम्मेदार त्याचा. पण तुम्ही कुठलेही ठराव म्हणजे एकदा ठराव घेतला की कुणाला सोडून दिले वाऱ्यावर, असं नाही करायला जमणार. नाशी बदनामी करायला जमणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. आमचं काय चुकतंय जनतेच जाऊ, आमचं काय चुकतंय सांगा. जे पैसे आणते, जे पैसे आलेत त्याचा ठराव घ्या. तुम्ही जेवढे आणायचे तेवढे तुम्ही आणून कामं करा. आमचे लोक जेवढे पैसे आणून कामं करतात तेवढे कामं करते. मी आतापर्यंत जरा थोडंसं बोलत नव्हतो, पण मला बोलावं लागेल. हे सगळं होतं. दुसरा विषय त्या शनिवार बाजाराचा आहे, बंद पडलंय. टाउन प्लॅनिंगचं काम बंद पडलं. पैसे 12-13 कोटी रुपये पडले, देऊन त्याचं काम होईना. 12-13 कोटी पडले, किती पडले नाही पूर्ण 14 कोटी पडले, त्याचं काम होईना. तो सुट्टीवर गेलाय, तो अकाउंटंट. हां, तो अकाउंटंट बी सुट्टीवर गेला ना. आला तो इंजिनियर, मला काम करायचं नाही म्हणतो. एमएलए नाही म्हणतो. तो म्हणतो भाई तुम्ही अध्यक्षाला बोलवा. अध्यक्षाने यावं, उद्घाटन करावं. अध्यक्षाला चाहनेवाले लोक असे ते येतील उद्घाटनाला. तुम्ही करा ना उद्घाटन. माझ्या माणसाला कुठं माझ्या वाल्याचं उद्घाटन करायचं, मी बोल पाठी लावायला लावतो. तुम्ही माणसं बोलवा, तुम्ही मंडप टाका. हे कशा बोलू? तुम्ही बोलवा ना माणसं. तुमच्या उद्घाटनाला तुम्ही यावे. नगर अध्यक्षानंतर यावं लागते लोक. मी कुठे मसनवाट्यात जाऊ द्या, 500 लोक येईल. मसनवाट्यात जरी जाऊन उभा टाकलो ना तरी 200-400 लोक येतील. मी कुठेही उभा टाकू द्या, लोक येतील का नाही मला सांगा. तशी तुमची चाहत आहे, तुम्ही उभा टाकायला कुठे येतील ना लोक. तुम्ही उद्घाटन करायला चालले सगळीकडे द्या, तुमच्या उद्घाटनाला लोक येतील. नुसत्या टीका करायच्या, रोज उठून काहीतरी त्या व्हॉट्सअपवर टाकायचं, रोज उठून काहीतरी करायचं त्या ह्याच्यावर, नुसत्या ह्याच्यावर. तिथं त्या नाली पंचायतचा फोटो काढायचा कुठं. आणि सगळी वाट लावून टाकली ना घ्यायची. वाट लावली ना काय घ्यायची सगळी. कुठली नाली साफ नाही, कुठलं काही साफ नाही, काहीच नाही. पाणी किती दिवसाला येते आता शहरामध्ये? 15-15 दिवसाला पाणी. पहिलं कमीत कमी 7-8 दिवसामध्ये पाणी देत होतो. हां, मी 5-6 दिवसावर पाणी आणलं होतं. आणि स्वच्छ पाणी. तिथं ती रेती बद्दल गुजरातहून रेती आणली मी. गुजरातहून रेती आणली मी. ती सगळी रेतीमध्ये छान ते पाणी स्वच्छ करते म्हणून ते केलं. कुणी केलं आहे सगळं? 4 हौदं नीट केले मी. ते 4 हौदं खोडून पूर्ण ते गाळ काढला त्याच्यामधला मी. ते सगळा त्याच्या स्वच्छ रेती टाकली, स्वच्छ पाणी देतं. पाणी बघायला कपडे धुवायला नव्हते त्या पाण्याचं. असं पाणी होतं. ते पाणी, ते वरचंही पाणी स्वच्छ केलं मी, खालचं पाणी तर पिण्यासारखं केलं मी. आणि इथं सांगायचं रोज उठून त्या कलेक्टर ऑफिसला ह्याचं काहीतरी करायचं, त्याचं काहीतरी करायचं. ह्याच्या मागं त्याच्या मागं तुला मी मारतो, तुला मी आणतो, तुला काहीतरी करतो, तुला कोर्टात केस करतो. अरे काय चालतं? त्या मार्केटच्या दुकानं लिलाव करा म्हणजे आधी सगळे लिलाव करा म्हणले. लिलाव करा बाबा. आधी द्यायचं होतं. नाही म्हणजे लिलाव करा. कोर्टात गेले लोक लिलाव करण्यासाठी. ज्या माणसाला फसवून जिंदगी बरबाद केली त्याची काय नाव द्यायचं? काय नाव द्यायचं सांगा ना. मी नाव जाहीर घेतो. हो, काय नाव द्यायचं? ते प्रमोद, ते काय नाव द्यायचं? ते पुण्याला जाऊन हे टाकली होती, कपडे धुवायची मशीन टाकली, काय नाव द्यायचं? राजू रोडा जाऊन बसला त्या घरी.
गेला कोर्टामध्ये. अरे कशासाठी? अरे बुडला, तुला मारलं जीव तुला तरी त्याला ढुंगणार मग तिथं चालला गेलं. त्याला दुकान पाहिजे होतं, याला तर सगळंच होतं. फुकट कसं कुठं मिळालं हो? फुकट माझ्या कार्यकाळात कुणाला काही मिळणार नाही, तुम्हाला विकतच घ्यावं लागेल. फुकट कसं मिळेल? तो कॉन्ट्रॅक्टला काम करून देते, बाळू दे काही कुणीचं काहीतरी काम करा, त्याला कोणी काम करू देईना. बाळू हे याचा भाऊ, त्याला कोणी काम करू देईना. त्याला बिल झालं एमपीचं तर पैसे देईना. पैसे द्या मग खर्च एवढा झालाय. अरे तुला कोणी खर्च कर म्हणलं? तुला कोणी खर्च कर म्हणलं का बापू? आमने सामने बसून ना डिस्कशन करायला. ही वस्तुस्थिती ह्या नगरपालिकेची आहे. तुम्ही त्याला काय कराल? त्याला शिवाय दुनियाभरच्या पळून जाता येते, फोन बंद करून बसता येते. त्याला काम माझ्या ह्याच्यामध्ये केलं ना चांगलं काम, केलं का नाही चांगलं काम त्यानं? आता त्याला कामच करू देत नाही. कधी काय चूक आहे? आणि आता खरंच सांगा, उद्यापासून मी सांगतो तुम्हाला, सगळी जिथं ओपन पेशंट होता, आता मी मताची फिकर करणार नाही. सगळे गाड्या हटवा, टोटल गाड्या हटव. एक गाडा माझ्या विरोधात जाते, जाऊ द्या, मला प्रॉब्लेम नाही. मला निवडून यायची फिगर बी नाही. आलो नाही तर नाही आलो. पण ते तुमचं मार्केट ठीकच करणार मी. आता की भाजी सगळं तो मधला ते रोड सगळं काढणार मी. ते सगळं काढावं लागेल तुम्हाला. कुठे जागा द्या, झकमारी करा तुम्ही, कुठे करायची तिथं. मोकळा पेज द्या त्यांना, आणि मोकळा पेज देऊन त्यांना तिकडं हाकाला तिकडं नाही नसतील ना ते करा. पोलीसची मदत घ्या आणि फेकून द्या सगळं तिकडे, सगळे गाडीमध्ये सगळे. कोण येतात माझ्यावर मी बघतो, मला काय सांगायला सांगतो मी. करा तुम्ही ते सगळं. जाते माझ्या गिरत गेले, मला प्रॉब्लेम नाही. अरे गेलं, मला मताची फिगर बी नाही हो, मला मदतच नाही पाहिजे त्यांची, त्या गाड्यावाल्याची मदत नाही पाहिजे मला. माझी इथपर्यंत आहे. तुम्ही नाही केलं मी शिकणार मार्केटमध्ये, आणि गाड्या शेक माझे पोरं घेणार, यांना दोष करून टाकणार सगळे. मी फिरणार मार्केटमध्ये, एक गाडा मला दिसला नाही पाहिजे. काय केलंय पाप या मार्केट लोकांनी? त्या लोकांवर येते, त्या लोकांवर येते, सगळे करते. आणि मी सांगतो, जाहीर आहे, ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे. मला त्या गाड्यावाला समजून सांगायचं आहे, तुमचे ओपन पेस कुठे तिकडे जा, रस्ते मोकळे करा, तो मधला रस्ता मोकळा करा. शहरामध्ये कुठेही मला तुम्ही दिसता कामा नाही. तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो. 8 दिवसानंतर तिथं मी स्वतः उतरेल. त्या शिवला वेळ देतो, त्या पोलिसला वेळ देतो. 8 दिवसाचा वेळ, फक्त 8 दिवसामध्ये सगळं हटलं पाहिजे. आम्ही जाहीर सांगतो, माझ्याकडे कुठल्या मुस्लिम समाजाच्या नगरसेवक माझ्याकडे यायचं नाही रिकमेंड करायला. हे साहेब राहू द्या, काय राहू देणार नाही, काही संबंध नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जरी माझ्यावर नाराज असला, तुम्ही ते 400-500 लोकांनी मदत केली, कशाला लागलं असतं रे? त्या गाड्या त्या दुकानवाल्या त्यांनी भलं केलंय मी. कळलं का दगडूशेठ त्यांना कधी काय भलं केलंय मी ते? मग सगळे आमच्याकडून पैसे घेतले म्हणून साहेबांना काय खिशात घातले काय पैसे तुमचे? नगरपालिकेतल्या पावत्या दिल्या तुम्हाला सगळ्या. त्या 248च्या लोकांचे फुकट करून दिलं का? रुपये घेतला का त्या 248 दुकानदाराचा? फक्त मला बंधन नाही करायची. किती कोटी कमवले? 8 कोटी कमवायला रत्नाकर म्हणून कोटीची कमी नाही, पैशाची कमी नाही माझ्याजवळ. एक मार्केट मला एक माणसानं सांगा 1 रुपया माझ्याकडे आहे म्हणून. कुणाचं सांगा कोण्या मार्केटवर कुठं त्रास 1 रुपया मागितलाय म्हणून. जसे कोणतं म्हणलं मध्ये की सगळे निधी मागायला येते, कशाला मागायचं? 1 रुपयाची निधी तुम्हाला मागितली म्हणून मला सांगा. कुठल्याही मार्केटमध्ये, अख्ख्या गंगाखेडमध्ये ना 3 तालुक्यामध्ये मागाव मी 1 रुपया कोणाला मागितला म्हणून. कुठल्या कामाला बी मी एवढा मोठा दिवीचा काम करतो, 1 कोटी रुपये खर्च होतो माझा, वैयक्तिक करतो मी, वैयक्तिक. 1 रुपया कोणाला मागत नाही. आणि ते गाडे बिडे सगळे हटले पाहिजे, समजलं का? पूर्वने आवाज शांतपणा जास्त करायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, पोलीस सोबत असं जाऊन करा. दुसरा गोष्ट लँड ऑर्डर वळतो मी आता, झालं नगरपालिका, आणि ते करणं तुमचं काम आहे आता. हां, आणि ते करा. सुट्टीवर जायचं नाही, फोन ओपन ठेवा. तुम्हाला काही झालं तर मी आहे, नीट काम करायचं जरा. दुसरी गोष्ट सांगतो, लाईन अँड ऑर्डरचा इश्यू. मी तुम्हाला डोंगर 1 महिन्याचा वेळ देतो. 1 महिन्याचा तुम्ही दिसणार नाही, तिथे लक्षात ठेवा. ट्रान्सफर 1 महिन्यात करेल तुमचा.
जाग्यावरच सांगणार तुम्हाला मी 1 महिन्याच्या आत मला काय कर तुम्ही 3-3, 4-4 दुकानं मला कानात येऊन सांग 3-3, 4 दारूचे दुकानं चालते. काय झकमारी करतात तुम्ही लोक सगळे? काय करतो डिपार्टमेंट? काय करते पोलीस? काय का तुम्ही फिरत नाही तिकडं? चोऱ्या होत्या का? चोऱ्या तुम्ही उघड्या पाडल्या असेल तुम्ही. चोऱ्या झाल्या, चोरीच का झाली माझं मत आहे. कशामुळे चोरी झाली? ते 2 तोळ्याचा मंगळ ते घंटन गेलं त्या ह्याचं बालूचं. कुठं आहे घंटन? ते तुडका घंटन कुठं आहे? ते काय करा तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि तुम्ही जर नीट काम केलं नाही डोंगरे तुम्ही ट्रान्सफर होऊन जाईल. मला तुमची गरज नाही, मी दुसरा माणूस नाही तुम्ही गेलं तर मी स्वतः करेन तुमचा ट्रान्सफर. हे तुम्हाला आज सांगायला मी आणि या सगळ्या ज्यांच्या समोर सांगायला मी. तुम्ही जर आता ठीक नाही केलं, ठीक मला माहीत आहे PI काय करू शकतो, त्या PIची काय पॉवर आहे मला माहीत आहे. त्या PIची काय पॉवर असते, बरोबर आहे वाघमारे? PIची काय पॉवर आहे ते माहीत आहे ना? PIने जर फक्त डोळा उघडला, डोळ्याच्या इशाऱ्यावर सगळी जनता चालते. असं कसं होतंय? फक्त 2 दिवस 1 दिवस फक्त ST आले, कुमावत आले म्हणून कळालं, सगळं बंद झालं का नाही? झालं ना बंद सगळं. मग इथं आम्ही कोणी काही करू शकत नाही. ते म्हणतो कोणीतरी एक माणूस ठेवा, एक शिटी वाजवा माणूस ठेवा. अरे काही करायचं नाही, माणूस ठेवायची काय गरज आहे तुम्हाला? कुठं माणूस ठेवायचा नाही, शिटी वाजवायची नाही, काही नाही. शिटी वाजवायची आजपासून, ॲज अ टुडे, आजपासून आत्तापासून जे काय शिट्या वाजवायच्या ते पोलीस वाजवी. जिथं काय करायचं हे पोलीस करेल. आणि नाही केलं येईल ह्यांना राहायचा अधिकार नाही. इथं मी ठेवणार नाही. आणि मी खुलेआमच बोलायलो. मी काय असं काही ह्यानं बोलत नाही. मी डोंगरे साहेब तुम्हाला सन्मान घेतलं इथं. कशाला घेतलं बाबा? तुम्ही काहीतरी माझं चांगलं करताल म्हणून. हे चांगलं करलेत का तुम्ही? असं नाही चाललं. अरे म्हणजे दुकाने सर्रात चोऱ्या व्हायला ते बिचाऱ्या कुठं आणलं कुठेतरी करून करायला खाले त्यांना इतका प्रॉब्लेम त्यांना. असं कसं होतंय? त्या प्रत्येक दुकानाच्या समोर दारू पेत बसालेत. त्या तुमच्या तहसीलमध्ये जाऊन कुठे दारू पेत बसालेत, कुठेही जाऊन दारू पेत बसालेत. अरे घ्याना सडकाना, मारायला हाणाना चांगलं. त्या गंगेचा पूल कसा बांधला व एवढा मी चांगला? दारू प्यायला बांधला का त्या गंगेचा पूल मी का चांगला? तिथं आता माणसं कोणी फिरायला पुरीसुरी फिरायला येतात, पुरीसुरी फिरता येणार त्यांना. वाघमारे अक्षरशः पुरीसुरीला फिरता येणार त्या पुलावर. त्या वावरेने त्या नदीच्या त्या गोदावरीच्या कडे त्या बसवण्यात आपले ते समच्यात मिळते जास्त बाजूला त्या नळ्याच्या सगळ्या बाटल्या काय चाललंय? ज्याच्याने घर आहे घरी जाऊन प्यावं. काहीतरी रोडवर प्यायचा काही अधिकार नाही कुणाला. आणि दारू जर कोणी रोडवर पेत असेल हाना चांगलं. हे फक्त 15 दिवस वापरून बघा ना, सगळं ठीक होतं का नाही बघा ना. मला ही बोलायची वेळ कशाला आणलेत तुम्ही? मला ही एकदम वेळ आणू नका बोलायची. आणि मला ॲक्शन घ्यायची वेळ आणू नका. माझ्यामध्ये ताकद नाही. PI असो कुणी असो, मी जर मला ठरवलं ना ट्रान्सफर करायचं, मला काहीच फिकर नाही. इमिजिएटली ट्रान्सफर करू शकतो मी. त्याच्यामुळं तुम्हाला इथं आणखीन 1 वर्ष राहायचं वर्ष तर तुम्ही हे सगळं सुधरवा. सगळं बंद झालं पाहिजे मला सगळं. ते दारू बिरू अजिबात कुठं दारू तुम्ही तुमची जिम्मेदारी एक आहे. कुणी दारू पिताचा फोटो काढून मला पाठवा फक्त. तेवढं तर करू शकता ना? एवढं करू शकता का नाही? कुठेही तुमच्या बसून वट्ट्यावर बसायला दारू का फोटो काढून मला पाठवा. कुठं दारूच्या दुकानं आहेत तिकडं कुठेही 2-3 दुकानं चालू बंद करा. ते 2-3 दुकानं कुठले मला सांगा. त्या डोंगरेला सांगा कुठे 2-3 दुकान. तुम्हाला माहीतच असते लोक हप्ते देत असतील ना तुमच्या लोकांना हप्ते देत असतील ना. उगं दारू ओपन कसं विकतंय? फुकट कसं दारू विकतंय मला सांगा तुम्ही? कसं विकाल फुकट दारू विकत? म्हणजे दारू विकतं म्हणजे त्याला कोणतरी त्याच्या पाठीमागं कोणतरी आहे ना. हे सगळं तुम्ही बंद करा. माझ्या शहर माझं एकदम सुखी पाहिजे. शहर लोक खुश पाहिजेत. मला लोकांना माझ्या कुठली त्रास नाही झाला पाहिजे. मी आमदार राहीन नाही राहीन मला काय गरज नाही. ते आमदार घेतो. मी आहे तोपर्यंत डकेच्या तोडवर राहणार. आहे तोपर्यंत जे राहणार आहे तोपर्यंत मी असाच राहणार. असाच आहे मी. मला कोणा मतं द्यायचे असेल देतील तर विरोधात जातील. काही गरज नाही मला. मी आधी कुठे आम सांगतो मी तुम्हाला. गरज असली माझी देतील, नसली गरज घरी बसेल ना. मला काय प्रॉब्लेम आहे? काय चाललंय हे सगळं?
आणि गाड्याचं काय एवढं सगळं रस्ता साधं जाता येत नाही. कशामुळे गाड्या येतील ते सगळे एवढे जिथं इथं ओपन पेचा शिफ्ट करावं तिथं त्या 7-8 दिवस शिफ्ट झाले पाहिजे ते. आणि ते काम जे त्या शनिवार बाजारामध्ये काम झालं तिथं काही गाड्या लावा तिथं लावा गाडी जिथं ज्याला खरेदी करायचं जाईल ना तिथं. आणि कोणते ते ह्याचे दुकान आहेत ते कुठले दुकान आहेत त्याच्या पोरगा म्हणला कुठे दुकान आहे म्हणजे 3-4 शहरामध्ये बंद करा ते दुकानं कुठले आहेत ते मटणाचे दुकान कुठे ते बंद करा. त्यांना जागा दिली नाही का ठिकाणी त्या ह्याच्या पुढे शनिवार बाजार त्याच्या पुढे जागा आहे ती दिलेली आहे. बाकी कशाला जागा पाहिजे ते इथं इकडं तिकडं जर पुण्याला बंद करा ते नाही तर मीच मागे लागेल. आता मी आता मला बघा मी खरंच मी सांगतो त्या आमदारीवर पाणी सोडलं त्या देते पुण्यात मला त्याची फिगरच नाही आता. पण मला जितकं 2-3 वर्ष आहे हे सगळं सुजलाम करणार आणि स्वच्छ करणार आहे सगळ्या गोष्टी. ज्याला माझा विरोध करायचा विरोध करा मला हरकत नाही त्यांना विरोध करायचा. आणि त्या नगरपालिकेची वाट लावून टाकली. त्या नवीन बिल्डिंगमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायला सांगितलं कागेल नाही तुम्ही ट्रान्सफर करायला कागेल नाही. अरे मग तिकडे बसेल सगळे बसा नाही तुमचं इकडं त्याच्या बापाचं घर पुढे आहे त्यांच्या इकडं हे तुमचे जे लोक स्टाफ आहे ते कशाला झकमार राहतो का तिथे तो कशाला राहतो तिथे कशाला बांधली बिल्डिंग एवढी. तुम्हाला सीएम साहेबांच्या ऑफिसून फोन आला ना शिफ्ट व्हा म्हणून कलेक्टरने सांगितलं ना तुम्हाला तुम्हाला आदेश पाहिजे आणखी. आता येईल अध्यक्ष बसा नाही हो तुम्ही शिकवा तुम्ही तुमचं सगळं स्टाफ शिफ्ट झाला पाहिजे उद्यापर्यंत एक बी माणूस तुमचा त्याच्यात नेट उठून तर मारेल उठवलं तिथं. मी त्या मार्केट तिथे येईल एका ठोकून बाहेर काढून दिलं आता 5 माणूस बसला दिसला नाही पाहिजे मला. मी स्वतः येईल तिथं एक बी माणूस बिल्डिंग करायला पाहिजे झटमारायला पाहिजे का बिल्डिंग एवढा पैसा कशाला खर्च केला पाहिजे. सगळं करा ते आणि हे जिथं इथं ओपन प्लेस आहे तिथं सगळीकडे बसवा आणि हटवाले झाले तिथं हटवा तिथं कुठं लावायचं लावते जाऊ द्या तिकडे जिथं ज्याला घ्यायचं ती खाली जागा आहे आपण तिथं हिट भेटते ती खाली तिथं बसवा ते आपल्याला बसवत तिथं जिथं तुमची जागा आहे तिथं बसवा. पण मला गाडा आणि मला भाजी मार्केट त्या शहरामध्ये दिसलं नाही पाहिजे मला बिलकुल दिसलं नाही पाहिजे. तुम्ही 8 दिवसात ते सगळं बाजूला करा सगळं ज्याला आडवं येईल तुम्हाला ते मग मी येईल तिथं मला सांगा कोणी तुम्हाला येत असेल तर. आणि त्या आताच्या अध्यक्षाला जर त्याला काढायचं त्याला ये म्हणा आलो त्याला काय प्रॉब्लेम नाही आलो ये म्हणा मी बघतो कसं काय होतं. हे बघा कसं आहे काही गोष्टीमध्ये आपल्या खूप गलते खूप चुका होतात. तुम्हाला चांगला माणूसच वापरायला जमत नाही. एखादा काम करणारा माणूस तुम्हाला जमत नाही. टायमाचा विचार करता त्या टायमाचा विचार करता तुम्ही तुमची कान उघडणी करणार आहे फक्त त्या टायमाला विचार करायचा. मग आमचं असं झालं आमचं तसं झालं हे झालं ते झालं माझी ती दुश्मनी माझी ही दुश्मनी. आता त्या तापड्याची दुश्मनी असेल हो कुणाची माझी नव्हती ना माझा उमेदवार होता ना तो. आता काय करायला कसं काय व्हायचं व्हायला मला जे जे करता येईल माझे लोक जे जे करता येईल करेल. मी इथून पुढे जे पैसे येतील त्याचा ठराव घेईल. जे पैसे नाहीत फुकटचा ठराव कुणाला देणार नाही. पैसे आणा ठराव घ्या कामं करा. ठरावच नाही पैसे पैसे द्या पैसे 100 कोटी आणा ना घ्या ठराव करा ना कामं. आणि माझी बदनामी करत फिरायचं बघा यशवंतचे नगरसेवक ठराव देईना स्वच्छता होईना. अरे स्वच्छतेचा टेंडर करा ना कोण नको म्हणते. 15 जे मागच्या मिटिंगमध्ये 15 गोष्टीला आम्ही मान्यता एक तरी केली का त्याच्यात किती काय सोय एक तरी काय झालं 15 गोष्टी दिल्या ना मी परमिशन दिल्या ना 15 गोष्टी आपल्या नगरसेवकांनी केलं काम घ्या का हे शिवाय समोर हे सांगाले मागच्या ह्याच्यामध्ये 15 गोष्टीला आम्ही मान्यता दिली. तर हे काही केलं नाही. तुम्हाला सगळं रोडवर येते तुम्हाला व्हॉट्सअपवर बोलता येते तुम्हाला कशावर बोलता येते आरोप करता येते. आणि मी तर खुले आरोप करतो ना आणि माझ्या घरी आरोप आहेत ना खुले आरोप थोडेच आहेत. घ्या ना तुम्ही पत्रकार परिषद घ्या सांगा तुम्हाला काय सांगायचं ते. माझा उपाध्यक्ष पत्रकार परिषद घे मला घ्यायची गरज नाही. पूर्ण रूपेत माझे नगरसेवक
त्याच्यामुळं निश्चितच मी सांगतो तुम्हाला, तुमचा जो प्रॉब्लेम आहे शहरामधला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. ते सॉल्व्ह करण्यासाठी बांधू लागलो ना मी, बंद पडलं ते, काय करणार. मी करायची तेवढी मेहनत करतो, मला जेवढं करायचं तेवढं करतो, त्याला साथ लागते ना. मी एकटा काय करू शकतो, तुमची साथ नसेल तर मी काय करू शकतो. तुम्हाला साथ दिली तर मी करू शकेल ना. त्याच्यामुळे निश्चितच मी पोलीस डिपार्टमेंटला लॉ अँड ऑर्डरचा इश्यू सांगितला आहे. हे सगळं शहरामधलं बंद झालं पाहिजे. एकही आता चोरी जर झाली, जिम्मेदार डोंगरे तुम्ही राहता, IGHOD तुम्ही, खालचे कोण आहेत मला माहीत नाही, API PSI ती मला त्यांच्या ओळखही करायची गरज नाही, मला त्यांना फोनही करायची. मी फक्त HODशी बोलतो, फक्त तुमच्याशी बोलन मी. काही होता कामा नाही इथून दिलं तर कुठली गोष्ट या शहरामध्ये घडता कामा नाही इथून पुढे घडली, तुम्ही जिम्मेदार राहा. समजलं का निवासी, तुम्हाला सांगतो, तुम्हाला घेतलंय मी नीट चांगलं. आता इथं तुमच्या जो पण आहे, आता येईल 8-10 दिवसात दुसरा दिवस येईल इथं, तो पण 8-10 दिवस सपोर्ट करा त्यांना. आणि सगळे दोघंजण बसून प्लॅनिंग करा, आणि दोघंजण बसून प्लॅनिंग करून का कुठं काय काय चालू आहे सगळं माहिती आहे. खालचे बोलवा, तुमचे बिल जमादार बोलवा, जे गोळा करते पैसे तिथे बोलवा, कुठं पैसे घेताव काय करताव म्हणून सांगा त्यांना. आणि आता घेऊ नका म्हणून सांगा त्यांना, घ्यायचे नाहीत पैसे कुठं बोलते नीट राहील. पैसे नाही घेतले खूप धंदा करणारा करीत नाही ते, कशाला करते. त्याला हप्ता जर नाही दिला गेला, त्याला हप्ता घेतला नाही, त्याला वाटतं मला पकडीत, धंदा करीत नाही ते. त्याच्यामुळे मी पुन्हा मला काही माझे ॲक्शन घ्यायला लावू नका. मी 100% ॲक्शन घेईन. मला जर तुम्हाला ओनली 1 महिन्याचा टाईम आहे. रिझल्ट मला 8-10 दिवसापूर्वी म्हणून चालू झालं सगळं. या लोकांनी मला कोणतरी सांगितलं पाहिजे, फरक पडलाच आहे. आल्याने पुण्याची तक्रार आली, तक्रार ताबडतोब तक्रार घ्या. लोकांना बसू नका, 8-10 तास बसून घेऊ नका, ताबडतोब तक्रार घ्या. तुम्ही तक्रार घेऊन पुन्हा इन्क्वायरी करा ना. चुकीचं असेल तर 120 मध्ये करा, त्याला निकाली काढा त्या तक्रारीला. किती बऱ्या व्यापारी असे, किती बऱ्या व्यापारी आहे तुमच्याकडे आतापर्यंत? बऱ्याचदा आले नाही व्यापारी. आता काल परवा तुम्ही गेले, मला वाटतं बऱ्याचदा व्यापारी गेले. काय चुकायचं त्या व्यापाऱ्यांच्या? आणि ती चौकी आहे तिथं, ती चौकीमध्ये माणूस बसवा तिथं. तुम्हाला स्टाफची कमी असेल लिस्ट द्या मला, मी SP ला बोलतो. तुम्हाला जेवढा स्टाफ पाहिजे तेवढा स्टाफ, जेवढा मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करतो मी. पुन्हा पुढे कुठं आणि सगळे कॅमेरे लावले, चोरी कशाला देतो? कॅमेरे लावले चोरी झाला पाहिजे का? लक्ष नाही. बघा, जर पोलिसनं लक्ष ठेवलं, हिंमत नाही चोरट्याची, हिंमत होत नाही. मला अनुभव आहे, हिंमत होत नाही. त्याच्यामुळे आपण यापुढे लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. आणि या महिन्याभरामध्ये एकदम हे लोक सुखी होती, हे मला 100% मला ह्या लोक मला फोन करतील, साहेब फरक पडला. आणि सोनवणे तुम्हाला सांगतो मी, तुम्ही गैरहजर राहायचं नाही आता. नवीन नगरमध्ये बसा, ते सगळं स्टाफ उद्या शिफ्ट झाला तुमचा, नाही झाला मी इथे येईल, ते शिफ्ट होत नाही बघतो मी. सगळं पेपर सगळे करायचं सगळं. तुम्हाला CM कुणाचं पाहिजे? आणखी CM ऑफिसून सांगितलं ना तुम्हाला शिफ्ट व्हा म्हणून, मग कलेक्टरनं सांगितलं, कलेक्टरला CMनं सांगितलं, तरी शिफ्ट होत नाही तुम्ही. ज्याला कोणाला बसायचं नाही तर बसायचं नाही ते. ज्याला बसायचं ते बसते. माझे तिथं सगळे, आणि सगळीकडे पाट्या लावा. सभापतीच्या जेवढ्या पाट्या त्या पाट्या बनवून टाका. सगळं तिथं खुर्च्या काय सगळं टाका, आणि पाट्या लावून टाका त्यांना दररोज त्यांच्या कोणाकोणाचे. एवढं करून सगळं उद्या परवापर्यंत सगळं शिफ्ट झालं पाहिजे. मी परवाची नगरपालिकेत येईल, 13 तारखेला नगरपालिकेत येईल, नवीन नगरपालिकेमध्ये. मला सगळं तिथं बसला साफ दिसलं पाहिजे. जर नाही दिसलं बघा, तुमची गैर नाही, लक्षात ठेवा. तसं तुम्हाला घेऊन जाईल म्हणून त्या जुन्या नगरपालिकेमध्ये. ठीक आहे, आता मला जेवढे इन्स्ट्रक्शन द्यायचे तेवढे दिले, पण मी सगळं करतील. मी एकाला बोलतो, 10 जणांना बोलत नाही मी. HOD कोण आहे? डोंगरेला बोललो, त्यांचं काम आहे तिथं खाली बोलायचं. शिव कोण आहे? HOD तो आहे, कोण आहे, त्यांनी करायचं काय करायचं, कुठं काय करायचं. मला घेऊन दिलं नाही. खालच्या लोकांनी मी काय बोलत होतो, मला वेळ नाही तेवढा खाली बोलायला. हे डिवाइस बरोबर हे बोलतील, त्यांना सांगतील, मिटिंग करतील, काय करायचं कसं करायचं, मंथन करतील. आता मंथन करून काय ॲक्शन घेतील. संध्याकाळपर्यंत ॲक्शन मिळेल तुम्हाला. संध्याकाळपर्यंत ॲक्शन झाली पाहिजे. कुठले दुकान आहेत काय सगळं बंद झालं पाहिजे. संध्याकाळपर्यंत ॲक्शन झालं पाहिजे. आणि तुमचं काम आहे
तुम्ही नुसतं दुकानात बसून गार बसू नका. तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम दिसला, तुम्हाला फोटो तर काढता येतो ना, तेही काढायला प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? ते काढा, मला पाठवा डायरेक्ट. तुम्ही दुसरं मला पाठवा डायरेक्ट. माझा नंबर आहे सगळ्याकडं. त्या पोलीस पाटील तिथं पाठी आहे, त्या पाठीच्या खाली मी लिहिलेला आहे, जाहीर नंबर लिहिलेला आहे माझा. त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे तुम्ही पण करा, तुमचं पण कर्तव्य निभवा आणि मला व्हॉट्सअप करा, म्हणून माझं कर्तव्य मी निभवतो. मी जेवढं बोलायचं मी फार रिस्क घेऊन बोललो आज, फार रिस्क घेऊन बोललो मी आणि तुमच्यासाठी बोललो आहे, लक्षात ठेवा. त्या माझ्या व्यापारासाठी बोललो मी. ठीक आहे, आणि ते बघा, ते कुठं बसवा, ते गाडीवाले बसवा. दिसले मला, गाडीवाले दिसले नाही पाहिजे, कुठंच खाली इकडे तिकडे दिसले नाही पाहिजे मला. ठीक आहे, धन्यवाद. आभार काय बंद केला का निश्चितपणे सर आपण ज्या शब्द दिले आहेत सर, आम्ही एक महिन्याचा वेळ सुद्धा लागणार नाही सर. आम्ही आमचं इंट्रोस्पेक्शन करू, व्यवस्थित सर आम्ही प्लॅनिंग करू, तसं प्लॅनिंग आम्ही करतच असतो सर. अजूनही यामध्ये आपल्याला आश्वासन करतो पोलीस स्टेशनच्या वतीने, व्यवस्थित सरांच्या वतीने तुमचं सहकार्य करा. आता निश्चितपणेच आपल्या गावामध्ये, मी माझं गाव बदुरी आहे, पण माझं गाव गंगाखेड समजतो की आता जास्त वेळ आता गावाला मला जाता येत नाही, पण गंगाखेडच माझं गाव आहे. एकूण गंगाखेडच नसून गंगाखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 64 गावं ही माझीच आहे. निश्चितपणे सर मी आपल्याला शोध देतो, महिन्याभरामध्ये सर्व चित्र बदल होईल सर. आपल्या आदेशाला मान देऊन सर्व व्यापारी या ठिकाणी आले, त्यांनी आदेश यूज केलं, त्यांच्या आधी अडचणी त्यांनी निसंकोचपणे आम्हाला सांगितलं. डॉक्टर शिंदे सरांनी तर एकदम मनमोकळं बोललं आमच्याशी, आमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही सर, मी निश्चित बोलतो. निश्चितपणे शिवसर पण आहे. आपण सर्वजण आपलं गाव कसं चांगलं होईल, वाहतुकीचे प्रश्न असतील, दरोड्यातून होणारा त्रास असेल किंवा मार्केटमध्ये होणाऱ्या चोऱ्या असतील, यावर आपण तात्काळ प्रतिबंध करू असं मी आपल्याला आश्वासन देतो. आणि सदरचा कार्यक्रम माननीय सरांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. आम्हाला सुद्धा त्यामध्ये ऊर्जा मिळालेली आहे. सरांनी मला सुद्धा वॉर्निंग दिलेली आहे. सर आपला शब्द वाया जाऊ देणार नाही. सर आपण हा कार्यक्रम आयोजित केला, सर्वांना एक आश्वासन केलं, याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो.